तर नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांना माहीतच आहे माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जे कोणी मागचा व्हिडिओ बघितले नसतील त्यांना माहीत नसेल. तर मित्रांनो, माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आज 8-9 दिवस झाले. तर आम्ही प्रॉपर माड्याचे आहे. मग यांनी माड्यात होते, मग माड्यातच झालेला आहे ॲक्सिडेंट. मग तिथं आम्ही ॲडमिट केलं होतं माड्यात, पण तिथं काही ट्रीटमेंट झाली नाही, व्यवस्थित नाही होत म्हटले. कारण काय झालं होतं माहिती का, पहिला त्यांना एक 7-8 वर्षापूर्वी त्यांच्या पायावर असं उसाची मोळी पडली होती आणि त्यावेळेस त्यांची जी व्हेन असते ना ती दबली गेली होती. मग ती दबली गेल्यामुळं रक्तपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. मग त्यामुळं आम्ही म्हणजे पुण्यालाच त्यांची ट्रीटमेंट चालू होती त्या पायाची. आणि अजूनही ते औषध इंजेक्शन वगैरे घेतात, मधून अधून दुखा लागलं तर ते म्हणजे सारखं त्याची ट्रीटमेंट आहेत चालू इकडे ह्या पुण्याला. मग ते असल्यामुळं आणि परत काय झाले, त्याच पायावरती ते पडलेत आणि गुडघ्याच्या खालचं जे नडगे असते ना ते हाड त्याचे 2 तुकडे झालेत ते, आणि त्याच्यामुळं ऑपरेटची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितले. पण माड्यात त्यांचं ऑपरेशन होत नव्हतं, म्हणून आम्ही सोलापूरला आणलं होतं. पण सोलापूरला त्यांनी काय म्हटले, ट्रीटमेंट तिथं चालू आहे तर तिथंच दाखवलेलं बेटर राहील असं म्हटले. त्यामुळे आम्ही इकडं पुण्याला घेऊन आलो आहोत. तर सध्या ट्रीटमेंट चालू आहे, पण थोडंसं सर्जरीसाठी प्रॉब्लेम येत आहे. कारण पहिल्यापासून ट्रीटमेंट चालू आहे आणि थोडंसं ते पायाचा प्रॉब्लेमच आहे. मग त्यामुळे डॉक्टर म्हणतात की ऑपरेट करणं थोडंसं रिस्की आहे. तर काय करायचं नाही करायचं, का प्लास्टर करायचं, प्लास्टर कवर होईल का, हे सगळे असं प्रॉब्लेम्स आहेत मित्रांनो थोडेफार. आणि त्यामुळं अजून तरी काय डिसिजन घेतलेलं नाही आहे. काल 8 दिवस झाले, आज 9 दिवस झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये आणून, पण अजून डिसिजन काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे ऑपरेट करायचं का प्लास्टर करायचं. पण हाड जास्त क्रॅक झाले, त्यामुळं प्लास्टर करायची पण भीती आहे. कारण प्लास्टर होईल का नाही, आणि समजा प्लास्टर जुळलं तरी पण असं ते वाकडं तिकडं जुळण्याची शक्यता आहे असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. मग कोणतंच डिसिजन सध्या तरी घेतलेलं नाही आहे. तर डॉक्टर म्हटलेत की आणखीन 2-3 दिवस जाऊ द्या, कारण थोडीशी पायाला जखम पण आहे ना. मग ती जखम थोडीशी कवरमध्ये आलं की त्यानंतर आपण काहीतरी डिसिजन घेऊ, रिपोर्ट वगैरे सगळे बघून, असं चाललं आहे मित्रांनो. तर बघू आता काय होतंय, माहीत नाही काय होतंय. थोडंसं ऑपरेट रिस्की आहे, त्यामुळं आम्हाला पण थोडीशी भीती वाटत आहे. पेशंट तरी सध्या आहे व्यवस्थित, पण तरी पण ऑपरेट होत नाही आहे ना, त्याच्यासाठी भीती वाटत आहे. काय करावं काय समजा नाही गेले. आज 9 दिवस झालं हॉस्पिटलमध्ये आहे. तर डॉक्टर आणखीन काय डिसिजन घेतलेले नाहीत. तर बघू आता काय होतंय. मी तुम्हाला अपडेट देतच राहीन मित्रांनो काय झालं. कारण व्हिडिओ पण टाकत नाही मी आता 8 दिवस झालं. मला वाटतं 8 दिवस मी व्हिडिओ टाकलेलाच नाही आहे. तर मला असं टाकायची इच्छा पण होत नाही आहे व्हिडिओ. त्यामुळं बघू, मी जसं मला म्हणजे हे वाटेल तसं मी टाकत जाईन व्हिडिओ. नाही इच्छा होत मित्रांनो, कारण एवढं टेन्शनमध्ये कुठलं काय सुचत नाही, काय करावं काय नाही. तर मला जसं टाईम भेटेल तसं मी टाकत जाईन. आणि खरंच ना, तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी मला असं विचारलं की काय झालं मिस्टरांना, बरं आहे का, धीर सोडू नका तुम्ही, धीर धरा, अशा सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही एवढा सपोर्ट केला. त्यामुळं खरंच मनापासून तुमच्या सर्वांचं धन्यवाद. की किती धन्यवाद करावं हे समजत नाही. कारण माणसाला असं आधार असणं, सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. असं कोणीतरी बोलणं म्हणजे खूप मनाला धीर दिल्यासारखं असतं. त्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो. आणि आता काय होईल, इथं किती दिवस लागतील हे मी पण सांगू शकत नाही आहे. किती दिवस लागतील, काय करतील डॉक्टर. समजा ऑपरेट करायचं म्हटलं तर मग एक 20-25 दिवस तरी जातील. आणि डॉक्टरांनी जर प्लास्टरचं डिसिजन घेतलं तर मग पुढचा 1 आठवडा तरी लागेल. आता काय माहीत नाही, पण त्यांनी काय करतील, प्लास्टर करतील का ऑपरेट करतील एवढं काय आयडिया नाही आहे. कारण त्यांना जे योग्य वाटेल तेच करणार त्यांनी, आणि पेशंटसाठी जे योग्य असणार आहे तेच डॉक्टर पण करणार आहेत.
तर मित्रांनो काय करतील मला पण एवढी काय आयडिया नाही आहे, कारण त्यांच्याकडे काही मार्ग असेल तर ते नक्कीच चांगलं करण्याचाच प्रयत्न करणार आहेत डॉक्टर लोक. कारण मी पण सिस्टर आहे, मला पण थोडंसं माहीत आहे. तर मित्रांनो बघू आता पुढच्या आठवड्यात काय होते. झाल्यानंतर समजा प्लॅस्टर केलं किंवा ऑपरेट जरी झालं तरी पण आम्ही गावाकडे जाणार आहे. मी म्हणजे माड्याला जाणार आहे, सोलापूरला नाही जाणार. कारण कसं पेशंटला पण थोडंसं मोकळं वातावरणात ठेवलं तर त्यांना पण बरं वाटेल आणि ते लवकर बरे होतील असं मला वाटते. त्याच्यामुळं मी त्यांना गावाकडं म्हणजे शेतातच घेऊन जाणार आहे. बघू आता काय काय होते. तर मित्रांनो आहे थोडंसं टेन्शन आहे, पण वेळ काय राहत नसते, प्रत्येकाची वेळ ही निघून जाणारच आहे. किती जरी वाईट वेळ असली तरी ती जावंच लागणार आहे. त्यामुळे वेळ माझ्यावरची निघून जाईल एवढं काय हे नाही आहे सोडा, पण प्रत्येक गोष्टीला तोंड तर द्यावंच लागणार आहे काय जरी झालं तरी. त्यामुळं आहे तसं आता ॲक्सेप्ट करावं लागणार आहे, काय जे काय आहे ते. देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की लवकरात लवकर माझे मिस्टर बरे होत. आणि तुम्हाला पण एवढीच विनंती आहे मित्रांनो की तुम्ही पण माझ्यासाठी एवढी प्रार्थना करा की माझे मिस्टर लवकरात लवकर बरे हो. कारण मिस्टर कसं माहिती आहे का मित्रांनो, मला पण आई नाही आहे, तुम्हा सर्वांना माहीत झालं असेल. कारण कसं असल्या कुठल्या तरी संकटात स्वतःची आई जरी जवळ असली ना तरी असं खूप हिंमत येते. पण मला ना माझी आई पण नाही आहे आणि मला वडील पण नाही आहेत. वडील तर असून नसल्यासारखे आहेत, मला वडिलांचं काही घेणं देणंच नाही आहे. कारण त्यांची दुसरी फॅमिली आहे, त्याच्यामुळं मला त्यांचं काही घेणं देणं नाही आहे. ते आम्हाला लहानपणापासूनच असून नसल्यासारखे आहेत. पण मला माझी आई नाही आहे ना, मला त्याचं खूप दुःख आहे. आणि प्रत्येक असं म्हणजे वाईट वेळ असू द्या किंवा चांगली वेळ असू द्या, मला तिची म्हणजे खूप आठवण येते मला तिची. कारण कोण कोणाचं नसतं मित्रांनो, तुम्हाला पण चांगलं माहीत आहे. या जगात ना फक्त म्हणजे काय लोक असं कामापुरतंच असतात. जवळचे म्हणलं तरी काय म्हणजे असंच असतं, तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. लय अवघड आहे. त्याच्यामुळं आईसारखं कोणीच आपल्याला जीव लावू शकत नाही आणि आईसारखं निस्वार्थी प्रेम ही कोणी करू शकत नाही आपल्याला. त्याच्यामुळं मला माझ्या आईची ना खूप आठवण येते. दुःख वाटतं की एवढ्या लवकर ती मला सोडून गेली. म्हणजे एवढ्या लवकर म्हणलं तरी पण माझं वय 16 असेल त्यावेळेस ते एक्सपायर झाले. पण तेव्हापासून प्रत्येक क्षणाला मला तिची आठवण येते. आणि असं काय झाल्यावर तर एवढं वाईट वाटतं ना की कोणाचा हक्काचा माणूस दुसरं कोण नसतं. एक तर आपले मिस्टर किंवा आपली आई, ह्याच्याशिवाय दुसरं कोणी जास्त आपण त्यांना हे करू शकत नाही. तर मित्रांनो चला मग तुम्हाला सांगते मी परत काय होईल ते. म्हणजे प्लास्टर होते का हे सर्जरी होते काय होते बघू. आणि काय होतं ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. झाल्यानंतर तर मी गावाकडेच नेणार आहे, तर त्यावेळेस व्हिडिओ नक्की टाकेन. तर परत एकदा मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही मला खरंच आधार दिला. तर त्यामुळे तुमचं खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो.